नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे 28 जून 2025च्या चालू घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स। खरं पाहता स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खूप महत्त्वाचा भाग आहे। साधारणपणे चालू घडामोडी विभागामध्ये 20 ते 25 प्रश्न हे जनरल नॉलेज जीके क्वेश्चन आणि आन्सरवर येत असतात। त्याच अनुषंगाने आपण हे यूट्यूब चॅनल चालू केलं आहे। तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर नक्की करा। चला तर सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, भारताचा पहिला ऑफ ग्रीड ग्रीन हायड्रोजन प्लांट कोणत्या कंपनीने बनवला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अदानी ग्रुप या कंपनीने भारताचा पहिला ऑफ ग्रीड ग्रीन हायड्रोजन प्लांट बनवलेला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, विद्याशक्ती उपक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, आंध्र प्रदेश या राज्य सरकारने विद्याशक्ती उपक्रम सुरू केला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, ग्लोबल पॅनल ऑन केमिकल पॉल्युशनची स्थापना कोणत्या संस्थेने केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, UNEP या संस्थेने ग्लोबल पॅनल ऑन केमिकल पॉल्युशनची स्थापना केली आहे। चौथा प्रश्न आहे, नासाचा इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम पूर्ण करणारी पहिले भारतीय व्यक्ती कोण ठरली आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, जान्हवी टंगेटी हे नासाचा इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम पूर्ण करणारी पहिले भारतीय व्यक्ती ठरले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, जान्हवी टंगेटी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, आंध्र प्रदेश या राज्याशी जान्हवी टंगेटी संबंधित आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, वर्ल्ड कॉन्फरन्स टू टोबॅको कंट्रोलचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आयर्लंड या देशामध्ये वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन टोबॅको कंट्रोलचे आयोजन करण्यात आले होते। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, ब्लूमबर्ग 2025 टोबॅको कंट्रोल अवॉर्ड कोणत्या देशाला देण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, भारत या देशाला ब्लूमबर्ग 2025 टोबॅको कंट्रोल अवॉर्ड देण्यात आला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, 1975 मध्ये लावलेल्या आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण होत असून त्यावेळेस भारताचे राष्ट्रपती कोण होते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, फखरुद्दीन अली अहमद हे भारताचे त्यावेळेसचे राष्ट्रपती होते। म्हणजे 1975 मध्ये लावलेल्या आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाले, त्या काळी लावलेल्या आणीबाणीला त्या काळामध्ये राष्ट्रपती हे फखरुद्दीन अली अहमद हे त्यावेळेसचे राष्ट्रपती होते। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, किती वर्षीय जान्हवी टंगेटी अंतराळ मोहीम 2019 साठी निवड झालेली सर्वात तरुण भारतीय अंतराळवीर ठरली आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 23 वर्षाची जान्हवी टंगेटी अंतराळ मोहीम 2029 साठी निवड झालेली सर्वात तरुण महिला भारतीय ठरलेले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, दरगाह बिदुपूर गंगा पुलाचे उद्घाटन कोठे झाले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, पटना येथे दरगाह बिदुपूर गंगा पुलाचे उद्घाटन झाले आहेत। मित्रांनो, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन
निघालेल्या जाहिराती जसे की तलाठी भरती, पोलीस भरती, आर्मी भरती, वनरक्षक भरती, MPSCची भरती असो, या भरतीचे मार्गदर्शन करण्यासाठी मी तुमच्यासोबत लाईव्ह लेक्चर सोबत जोडणार आहेत. परंतु ते लाईव्ह लेक्चर त्यांनाच पाहता येईल ज्यांनी आपल्या चॅनलला जॉईन किंवा आपल्या चॅनलचं मेंबरशिप झालेलं आहेत. आणि ज्यावेळेस आपल्या चॅनलचे, आपल्या यूट्यूब चॅनलचे, फॅमिलीचे 100 मेंबरशिप होईल, त्यानंतर आपलं लाईव्ह लेक्चर चालू होणार आहेत. त्या लाईव्ह लेक्चरमध्ये तुम्हाला सगळ्या स्पर्धा परीक्षांचे योग्य वेळी मार्गदर्शन दिल्या जाईल आणि चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन दिल्या जाईल. पुढचा प्रश्न आहे नंबर 11. 6 पदरी दर्गाह बिंदुपूर गंगा पुलाचे उद्घाटन पटनामध्ये झाले असून त्यांची लांबी किती किलोमीटर आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 4.57 लांबी मीटर. 57 मीटर लांबी किलोमीटर ही 6 पदरी दर्गाह बिंदुपूर गंगा पुलाचे आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 12. महिला व बालविकास आणि कोणत्या मंत्रालयाने संयुक्तरित्या नव्या योजनेचा शुभारंभ केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कौशल्य विकास मंत्रालय. या मंत्रालयाद्वारे संयुक्तरित्या नव्या योजनेचा शुभारंभ केला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 13. शुभांशु शुक्ला अंतराळात जाणारे कितवे भारतीय ठरले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, दुसरे अंतराळवीर ठरले आहेत शुभांशु शुक्ला. पुढचा प्रश्न आहे नंबर 14. 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025चे आयोजन कुठे करण्यात येणार आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राजस्थान येथे 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी 2025चे आयोजन होणार आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 15. भारत आणि देशाच्या साहाय्याने ॲक्झिओम 4 मोहीम सुरू होत आहेत. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अमेरिका. म्हणजेच अमेरिका आणि भारत देशाच्या साहाय्याने ॲक्झिओम 4 मोहीम सुरू होत आहेत. मित्रांनो, लवकर जाऊन आपल्या चॅनलचं जॉईन व्हा, आपल्या चॅनलला जॉईन व्हा, मेंबरशिप व्हा आणि पहिल्या 100 मेंबरशिपमध्ये तुमचा नंबर असावा अशी अपेक्षा करते. आणि आपल्या व्हिडिओमध्ये काही त्रुटी आढळल्या तर कमेंट नक्की करा, सुधारण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओला लाईक करा, लाईक कमी असते तुमच्या सर्वांच्या. व्हिडिओ सगळेजण पाहतात पण लाईक करत नाहीत. पुढचा प्रश्न आहे नंबर 16. सरकारी शाळांमध्ये दररोज वर्तमानपत्र वाचन अनिवार्य करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरणार आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, हिमाचल प्रदेश. हे राज्य देशातील सरकारी शाळांमध्ये दररोज वर्तमानपत्र वाचन अनिवार्य करणारे पहिले राज्य ठरले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 17. एक्झिम बँक व्यापार संमेलन 2025चे आयोजन कोठे करण्यात आले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नवी दिल्ली येथे एक्झिम बँक व्यापार संमेलन 2025चे आयोजन करण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 18. नवीन बांगलादेश दिन कधी घोषित करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 8 ऑगस्ट रोजी नवीन बांगलादेश दिन घोषित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 19. केंद्रीय मंत्रिमंडळाने कोठे इंटरनॅशनल आलू केंद्र स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आग्रा येथे केंद्रीय मंत्रिमंडळाने इंटरनॅशनल आलू केंद्र स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 20. द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर कोणाची आत्मकथा आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, शिखर धवन यांची द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर या आत्मकथा शिखर धवन यांची आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 21. दर्गाह बिदुपूर गंगा पुलाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नितीश कुमार यांच्या हस्ते दर्गाह बिदुपूर गंगा पुलाचे उद्घाटन करण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 22. बिहार राज्यातील पहिला न्यूक्लिअर रिॲक्टर कोठे होणार आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, नवादा येथे बिहार राज्यातील पहिला न्यूक्लिअर रिॲक्टर
होणार आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर बुकचे लेखक कोण आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, प्रेम प्रकाश हे हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर बुकचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025चे आयोजन कधी करण्यात येणार आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, नोव्हेंबर महिन्यामध्ये 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी 2025चे आयोजन करण्यात येत आहेत. पुढचा आणि शेवटचा प्रश्न नंबर 25. कटारा गामा एसला महोत्सव कोठे साजरा करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, श्रीलंका येथे कटारा गामा एसला महोत्सव साजरा करण्यात येतो. मित्रांनो, हे होते 28 जून 2025च्या चालू घडामोडी. असे जनरल नॉलेजचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. इथेच थांबूया. धन्यवाद.